नमस्कार मित्रांनो, आर एस अकॅडमीमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. बऱ्याच विद्यार्थ्यांचे मला कॉल मेसेजेस येत होते की सर जे काही जिके आहे ते जिके आमच्या लक्षात राहत नाही आणि मग हे जिके जर लक्षात ठेवायचं असेल तरी आम्हाला काही ट्रिक्स आणि टेक्निक सांगा की ज्याद्वारे हे जिके आमच्या सहज आणि सोप्या पद्धतीने लक्षात राहील. तर मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा की जिकेचा जो आवाका आहे तो भरपूर आवाका आहे आणि काही मोजकं जिके जे आहे ते तुम्हाला पाठ करायचं असतं, जे की तुम्हाला परीक्षेला येणार आहे. मग बऱ्याच विद्यार्थ्यांना हे जीके पाठ होत नाही. मग हे जीके जर लक्षात ठेवायचं असेल तर तुम्हाला काही ट्रिक्स टेक्निक ज्या आहेत त्या फॉलो कराव्या लागतात आणि आपण दररोज एका व्हिडिओमधून तुम्हाला अशा पद्धतीनं ट्रिक्स देणार आहे, काही टेक्निक्स तुम्हाला सांगणार आहे. तर या ट्रिक्स आणि टेक्निक्स पाहण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांच्यापर्यंत शेअर करा. आता दुसरी एक महत्त्वाची गोष्ट की बऱ्याचशा परीक्षा ह्या MPSC मार्फत होणार आहेत. आता शासनाने तशा पद्धतीचा GR काढलेला आहे. सुरुवातीला 53 संवर्ग या MPSC मध्ये होते. आता त्याची संख्या जवळजवळ 150 प्लस झालेली आहे. म्हणजे 150 पेक्षा जास्त ज्या परीक्षा आहेत त्या आता MPSC मार्फत होणार आहेत. आणि जे विद्यार्थी सध्या तलाठी भरतीची तयारी करत आहेत ती तलाठी भरती सुद्धा या ठिकाणी MPSC मार्फत होणार आहे. त्यामुळं बऱ्याचशा परीक्षा आता इथून पुढे MPSC मार्फत होणार आहेत आणि MPSC मार्फत जर तुम्हाला परीक्षा द्यायच्या असतील, ग्रुप बी असेल, ग्रुप सी असेल, यासारख्या परीक्षांमध्ये हे जीके अतिशय महत्त्वाचं आहे. आता या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला या ज्या सगळ्या गोष्टी आहेत ह्या एका ट्रिक्सद्वारे कशा पद्धतीने लक्षात ठेवायचं हे सांगणार आहे. आणि ह्या ट्रिक्स मित्रांनो तुम्ही तुमच्या वहीमध्ये लिहून ठेवा. तुमचं जे पुस्तक आहे, आता पुस्तक कोणतं वापरायचं हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे. तर ते पुस्तक वाचल्यानंतर त्या पुस्तकाच्या जवळ म्हणजे ही जी माहिती तुम्हाला मिळणार आहे त्याच्या जवळ मी तुम्हाला जी ट्रिक्स सांगणार आहे ती ट्रिक्स लिहायची आहे. आणि या ट्रिक्स पाठांतर करत बसायचं नाही. वारंवार तुम्ही ज्यावेळेस व्हिडिओ बघणार आहे ते व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला स्वतःला असं सुचत जाणार आहे की तुम्हाला या ट्रिक्स सुद्धा बघायची गरज नाही. तुम्ही स्वतःच्या स्वतः या ठिकाणी ट्रिक्स तयार करू शकता. तर जास्त वेळ न लावता आपण ट्रिक्स बघूया आणि MPSC तुम्हाला कशा पद्धतीने प्रश्न विचारते हे दिसायला जरी सोपं वाटत असेल तर MPSC तुम्हाला कुठं कुठं फसवते आणि अभ्यास करत असताना कशा पद्धतीने तुम्हाला अभ्यास करायचा आहे हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे. त्यामुळे व्हिडिओ स्किप करू नका. शेवटपर्यंत तुम्हाला हा व्हिडिओ बघायचा आहे. तरच तुम्हाला चांगल्या पद्धतीने अभ्यास करता येईल, चांगल्या पद्धतीने जीके लक्षात ठेवता येईल आणि अभ्यास करताना तुम्हाला अजून मजा या ठिकाणी येणार आहे. तर बघा, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की तुम्हाला याच्यावरती जे 2 प्रश्न असतात ते 2 प्रश्न मात्र प्रत्येक परीक्षेला फिक्स या ठिकाणी विचारले जातात. ते म्हणजे कोणते? तर मसुदा समितीची स्थापना कोणत्या वर्षी झाली किंवा कोणत्या तारखेला झाली. तर ही जी तारीख आहे मित्रांनो, ही तारीख अतिशय महत्त्वाची आहे. 29 ऑगस्ट 1947. आता या तारखा सुद्धा लक्षात ठेवण्याची ट्रिक्स आपल्याकडे आहे. तुम्ही आपल्या चॅनलला फॉलो करा. तुम्हाला येणाऱ्या व्हिडिओमध्ये या सुद्धा टेक्निक्स ज्या आहेत त्या तुम्हाला बघायला मिळणार आहेत. आणि दुसरी गोष्ट, या ठिकाणी मसुदा समितीमध्ये एकूण किती सदस्य होते? तर एकूण 7 सदस्य होते. हे 2 प्रश्न अतिशय महत्त्वाचे आहेत. प्रत्येक परीक्षेला याच्यावरती प्रश्न विचारण्यात आलेला आहे. आता बघा, या ठिकाणी घटना समितीमध्ये आपण बघितलं की एकूण 7 सदस्य होते, म्हणजे अध्यक्ष सहित. लक्षात ठेवा, अध्यक्ष जर सोडले तर 6 सदस्य आणि अध्यक्ष 1, म्हणजे असे एकूण किती 7 सदस्यांची ही कमिटी जी मसुदा समिती आहे ती मसुदा समिती होती. आता याच्यावरती तुम्हाला एक प्रश्न फिक्स असतो की मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते? भारतीय राज्यघटनेच्या मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते? तर त्याचं उत्तर काय आहे? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आता इथंपर्यंत सगळ्या मुलांना माहीत असतं, परंतु या समितीमध्ये कोणकोणते सदस्य होते, कोणाच्या जागी कोणाची निवड झालेली आहे, या सगळ्या गोष्टी जर तुम्हाला विचारल्या तर त्याची उत्तर मात्र तुम्हाला देता येत नाहीत. आणि हीच खरी गोष्ट आहे की MPSC तुम्हाला कशा पद्धतीने फसवते हे बघायचं आहे. पण पहिल्यांदा मी तुम्हाला ट्रिक्स सांगतो की त्या ट्रिक्सनुसार तुम्हाला ही सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या कशा पद्धतीने लक्षात राहणार आहेत. तर मी ते ट्रिक्स लिहितो बघा की बाबा गोपाल साधू. गोपाल, आता आपण साधू म्हणतो बघा, साधू आले. म्हणजे एखादे बाबा बुवा वगैरे आपल्या दाराला येतात, समजा त्यांचं नाव आहे काय, गोपाल साधू. मग आपण काय म्हणतो की बाबा गोपाल साधू आले. कृष्ण महादेव म्हणा, कृष्ण महादेव किंवा कंसात माधव म्हणा. बघा काय वाक्य लिहिलेलं आहे की बाबा गोपाल साधू आले, कृष्ण महादेव म्हणा. म्हणजे एखादा साधू समजा गोपाल नावाचा आहे आणि आपण काय म्हणतो, समजा आपल्या दाराला आलेला आहे तर आपण काय म्हणतो की बाबा गोपाल साधू आले किंवा हे गोपाल साधू
एखाद्या महाराजाला किंवा बुवाला आपण बाबा म्हणत असतो, तशा पद्धतीनं आपण काय म्हणलेलं आहे की बाबा गोपाल साधू आले कृष्ण महादेव म्हणा. म्हणजे एखाद्या साधूचा जसं की अलक निरंजन वगैरे जप असतो, तशा पद्धतीने लक्षात ठेवा की हे जे गोपाल साधू बाबा आहेत यांचा जो जप आहे तो कृष्ण महादेव आहे. कृष्ण महादेव आहे म्हणून आपण काय म्हणतो की बाबा गोपाल साधू आले कृष्ण महादेव म्हणा. आता याच्यानुसार ही ट्रिक्स तुम्ही काय करायची आहे, तुमच्या वहीमध्ये लिहून ठेवायची आहे. आता मी सांगितलेली ट्रिक्स आहे. कालांतराने तुम्ही ज्या वेळेला व्हिडिओ वारंवार बघणार आहे, एकदा का तुमच्या डोक्यामध्ये या गोष्टी फिट्ट बसल्या की कशा पद्धतीने ट्रिक्स तयार करायचे असते, तर तुम्ही स्वतः कुठलंही बुक तुमच्या समोर आलं तर तुम्ही अशा पद्धतीने ट्रिक्स लक्षात ठेवू शकता. आणि या ट्रिक्सद्वारे तुम्हाला ही सगळी जी माहिती आहे ती सगळी माहिती चांगल्या पद्धतीने लक्षात ठेवता येऊ शकते. आता बाबा म्हणजे काय रे, तर बाबा म्हणजे आपल्याला माहित आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, आणि हे या घटना समितीचे अध्यक्ष होते. म्हणून आपण काय केलेलं आहे, पहिल्यांदा बाबा घेतलेला आहे जे मुख्य आहे, जे घटना समितीचे मसुदा समितीचे अध्यक्ष आहेत. बाबा कोण, बाबासाहेब आंबेडकर. दुसरं आहे गोपाल. गोपाल म्हणजे काय की एन गोपाल स्वामी अय्यंगार मधला आपण हा गोपाल शब्द घेतला आणि आपण इथं तयार केले काय, गोपाल म्हणजे बाबा गोपाल. गोपालवरून काय आपल्या लक्षात येईल की गोपाल स्वामी अय्यंगार. तिसरा आहे साधू. आता हा साधू आपण कुठून घेतला, तर सईद मोहम्मद साधुल्ला. इथे तुम्हाला साधू शब्द दिसत असेल, या साधूवरून आपण काय घेतलेलं आहे, साधू घेतलेला आहे. आणि आलेवरून तुम्हाला लक्षात येईल की अल्लादी कृष्णस्वामी अय्यर, म्हणजे या अल्लावरून आपण काय घेतलेला आहे, आले हा शब्द घेतलेला आहे. आता ज्या वेळेस परीक्षेमध्ये तुम्हाला पर्याय दिसतील त्यावेळेला ही जर ट्रिक्स तुम्हाला माहित असेल तर तुमच्या लक्षात येईल की बाबा म्हणजे बाबासाहेब आंबेडकर, गोपाल म्हणजे गोपालस्वामी अय्यंगार, साधू म्हणजे मोहम्मद साधुल्ला, आणि त्यानंतर आले म्हणजे अल्लादी कृष्णस्वामी अय्यर. आणि बघा कृष्ण महादेव म्हणा म्हणजे काय, कृष्ण म्हणजे काय, तर बघा कृष्णमाचारी काय आहे, कृष्णमाचारी. या कृष्णमाचारी मधला आपण कृष्ण घेतलेला आहे. आणि महादेव म्हणा किंवा तुम्ही काय करा, माधव म्हणा. माधव म्हणलं तर बेस्टच आहे. माधव म्हणजे काय, तर इथं आहे बघा एन माधवराव मधलं आपण काय घेतलेलं आहे, माधव घेतलेलं आहे. आणि म्हणा म्हणजे काय, मुन्शी मधलं या ठिकाणी तुम्हाला मुन्शी मधलं बघा इथं म आहे, इथं म आहे, इथं न आहे, इथं न आहे, म्हणून आपण काय केलेलं आहे की मुन्शीच्या जागी मला शब्द घेतलेला आहे. म्हणजे हे जर एक वाक्य तुम्ही लक्षात ठेवलं तर या ठिकाणी बघा 1 2 3 4 5 6 आणि या ठिकाणी किती झाले, बाबा गोपाल साधू आले, बाबासाहेब आंबेडकर, गोपालस्वामी अय्यंगार, अल्लादी कृष्णस्वामी अय्यर, त्यानंतर साधुल्ला आणि माधव म्हणजे म्हणा, किंवा या ठिकाणी मुन्शी माधव 7 नंबर. इथं माधव म्हणा किंवा तुम्ही महादेव म्हणा, लक्षात ठेवा. बघा बाबासाहेब आंबेडकर, गोपालस्वामी अय्यंगार, साधुल्ला, अल्लादी कृष्णस्वामी अय्यर, कृष्णमाचारी, त्यानंतर इथं आहे बघा एन माधवराव आणि मुन्शी के एम मुन्शी. तर ही 7 नावं तुमच्या चांगल्या पद्धतीने लक्षात आली असेल. आता तुमची फसगत कुठं होती आणि कशा पद्धतीने, ज्या वेळेस तुम्हाला पेपर सोडवायचा असतो त्यावेळेला पेपर सोडवत असताना तुमची गफलत कुठं होती, तुम्हाला सगळी गोष्ट माहिती आहे. तुम्ही ही ट्रिक्स तयार केलेली आहे. या ट्रिक्सद्वारे तुम्हाला ही जी नावं आहे ती चांगल्या पद्धतीने माहीत असतात. परंतु पेपरला गेल्यानंतर तिथं तुमच्यावरती एवढं प्रेशर क्रिएट असतं की त्या एका तासामध्ये तुम्हाला प्रश्न सोडवायचा असतो. आणि त्यानंतर काही जी नावं आहेत ती नावं तुम्हाला साम्यदर्शक नावं दिलेली असतात आणि त्यामुळे तिथं तुम्ही कन्फ्यूज होता की खरंच हे उत्तर असेल की हा दुसरा पर्याय असेल. म्हणजे ते कसं, ते मी तुम्हाला सांगतो बघा. जर तुम्हाला असं विचारलं की खालीलपैकी, आता समजा इथं प्रश्न दिलेला आहे MPSCनं आणि त्याच्यामध्ये तुम्हाला असं म्हणलेलं आहे की डॉट डॉट हे घटना समितीच्या मसुदा समितीचे सदस्य होते, आणि जर तुम्हाला पर्याय दिले की काय दिले, समजा एन गोपाल स्वामी अय्यर, समजा एन गोपाल स्वामी अय्यर, आणि दुसरा पर्याय जो आहे तो तुम्हाला काय दिलेला आहे की अल्लादी कृष्णस्वामी अय्यंगार. लक्षात ठेवा.
अशा पद्धतीने जर तुम्हाला पर्याय दिले तर हे पर्याय काय असणार आहेत, चूक असणार आहेत. कारण याचं आडनाव काय केलेलं आहे, यांना देण्यात आलेलं आहे आणि याचं जे आडनाव आहे ते यांना देण्यात आलेलं आहे. आणि गडबडीमध्ये आपल्याला असं वाटतं की हे दोन्ही नाव आपण ट्रिक्स लक्षात ठेवलेले असते की बाबा गोपाल साधू आले कृष्ण महादेव म्हणा, मग आपल्याला वाटतं की इथं गोपाल आहे म्हणजे हे बरोबर आहे, इथं अल्ला आहे म्हणजे हे बरोबर आहे. परंतु आपलं या ठिकाणी आडनावाकडे लक्ष जात नाही आणि मग इथं आपला प्रश्न चुकण्याची शक्यता असते आणि घरी आल्यानंतर आपल्याला कळून जातं की याचं आडनाव याला दिलेलं आहे आणि याचं आडनाव याला दिलेलं आहे. आता दुसरी एक महत्वाची गोष्ट, त्यामुळे तुम्हाला ही जी आडनाव आहेत दोघांची, ही आडनावं अतिशय महत्वाची आहेत की ती तुम्हाला लक्षात ठेवायची आहेत. दुसरी महत्वाची गोष्ट की कोणाच्या जागी कोण आलेला आहे. जर तुम्हाला बऱ्याचशा परीक्षेमध्ये जे एमपीएससीच्या परीक्षा झालेल्या आहेत त्याच्यामध्ये अशा पद्धतीने प्रश्न विचारलेले आहेत आणि तुम्ही जर आता तलाठी भरतीची तयारी करत असाल तर तुम्हाला अशाच पद्धतीने लक्षात ठेवायचं आहे. प्रश्न या ठिकाणी असेच फ्रेम होणार आहेत. आता बघा कोणाच्या जागी कोण आलेला आहे, तर माधवरावच्या जागी मित्तलच्या जागी माधवराव आलेले आहे आणि खेतांच्या जागी कृष्णमाचार्य आलेले आहेत. आता हे कशाला लक्षात ठेवायचं, म्हणजे यम गेला आणि यम आला, के गेला आणि के आला. इथं या एवढ्या गोष्टी तुम्हाला चांगल्या पद्धतीने लक्षात राहणार आहेत. म्हणजे कोणतरी आहे की जो यम गेलेला आहे त्याच्या जागी यम आलेला आहे, के गेलेला आहे त्याच्या जागी के आलेला आहे. मग या यम पैकी बघा यमच्या जागी हा या ठिकाणी माधवराव मधला यम आलेला आहे, खेतांचा के आहे त्याच्या जागी कृष्ण आलेला आहे. मग कोणाच्या जागी कोण आलं हे तुम्हाला ट्रिक्सद्वारे लक्षात राहू शकतं. कारण बाबा गोपाल साधू आले कृष्ण महादेव म्हणा, मग इथं बघा माधव आणि कृष्ण म्हणा, म्हणजे हे काय आहेत, सदस्य आहेत, हे कुणाच्या तरी जागेवर आलेले आहेत, हे तुम्हाला लक्षात राहील. मग आता एक गोष्ट महत्वाची आहे की मी तर राजीनामा देणार. आता बघा मी आजारी असल्यामुळे राजीनामा देणार. तुमचा एखादा मित्र आहे आणि तुम्ही कुठेतरी सर्व्हिसला आहे आणि तुम्ही तुमच्या मित्राला सांगताय की मी सध्या आजारी आहे आणि त्यामुळे मी काय करणार आहे, राजीनामा देणार आहे. म्हणजे मी तर राजीनामा देणार. मग मी तर राजीनामा देणार म्हणजे कोण, तर मित्तल राजीनामा देणार. इथं सुद्धा तुम्हाला फसवलं जाऊ शकतं. इथं काय केलं जाऊ शकतं की खेतन यांनी राजीनामा दिल्यामुळे त्यांच्या जागी माधवराव आलेले आहेत. खालीलपैकी योग्य पर्याय ओळखा. पहिलाच पर्याय तुमच्या समोर असेल की डी पी खेतान यांनी राजीनामा दिल्यामुळे त्यांच्या जागी माधवराव आले. तर हे उत्तर मित्रांनो चूक असणार आहे. कारण आपण बघितलं की यमच्या जागी यम आलेला आहे आणि केच्या जागी के आलेला आहे. तर लक्षात ठेवा मित्तल यांनी राजीनामा दिल्यामुळे त्यांच्या जागी कोण आलेला आहे, माधवराव आलेला आहे आणि खेतांचा मृत्यू झाल्यामुळं काय झालेलं आहे की त्यांच्या जागी कृष्णमाचार्य आलेला आहे. आता सगळ्यात महत्वाची गोष्ट की यापैकी या 7 जणांच्या पैकी बाकीचे 6 जण जे होते, लक्षात ठेवा हे जे 6 जण आहेत हे पेशाने काय होते, वकील होते. पेशाने वकील होते. हे कृष्णमाचारी जे आहेत हे एकमेव व्यक्ती असे होते की याच्यामध्ये या 7 जणांच्या पैकी वकील नव्हते. तर लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला, हे जे बाकीचे 6 जण आहेत हे 6 जण वकील होते आणि हे एकमेव व्यक्तिमत्व असं आहे की या मसुदा समितीमधलं वकील नव्हते. तर तुम्हाला प्रश्न विचारला जाईल की खालीलपैकी मसुदा समितीमधील अशी कोणती व्यक्ती आहे की जी वकील नव्हती, तर त्यांचं नाव काय आहे, कृष्णमाचारी. आता बघा खेतांचा मृत्यू झाला आणि त्याच्या जागी कृष्ण आलेला आहे आणि मित्तलचा मृत्यू झाला त्याच्या जागी माधवराव आलेला आहे. फक्त कोणाच्या जागी कोण आलं याच्यावरती प्रश्न येऊन गेलेला आहे आणि तिथं सुद्धा तुम्ही बसू शकता. त्यामुळे ही जर ट्रिक्स माहीत असेल तर ही निश्चितपणे काय असणार आहे, या ट्रिक्समधली नावं जी आहेत ती निश्चितपणे मसुदा समितीमध्ये असणार आहे. म्हणून आपल्याला ह्या 2 गोष्टी ज्या आहेत, यमच्या जागी यम आणि केच्या जागी के, या चांगल्या पद्धतीने लक्षात राहणार आहेत. म्हणजे मित्तलच्या जागी माधवराव आणि खेतांच्या जागी कृष्णमाचारी. तर एवढी गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. भरपूर साऱ्या ट्रिक्स आहेत, सगळ्या सब्जेक्टच्या ट्रिक्स आहेत आपण तुम्हाला देणार आहे. दररोज तुम्ही आपला व्हिडिओ बघा. जर तुम्हाला व्हिडिओ चांगला वाटला असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये निश्चितपणे सांगा. तुम्हाला जर समजलं नसेल तरीही मला सांगा. बाकीचे जे काही विषय असतील ते विज्ञान असू द्या, त्यानंतर आपला इतिहास आहे, भूगोल आहे, सर्व विषयांच्या ट्रिक्स मित्रांनो आपल्याकडे तयार आहेत. फक्त पुस्तकांच्या बाबतीमध्ये मी तुम्हाला सांगतो की जर तुम्हाला तलाठीसारखी परीक्षा क्रॅक करायची असेल किंवा MPSC कडून होणाऱ्या ज्या काही सरळ सेवेच्या परीक्षा आहेत त्या जर क्रॅक करायच्या असतील तर तुम्हाला लोकसेवा पब्लिकेशनचं जे आप्पा आत्नुरेंचं पुस्तक आहे कंबाईनचं, ते पुस्तक वापरा किंवा चोरमोले सरांचं सुद्धा कंबाईनचं बुक आहे ॲनालिसिसचं, ते वापरा. त्यामधून तुम्हाला चांगल्यापैकी मार्क मिळू शकतात आणि तुमची एक्झाम जी आहे ती तुम्हाला क्रॅक करता येऊ शकते. त्यामुळे जीकेला हे दोन पुस्तकं आहेत, हे 2 पुस्तकं अतिशय महत्त्वाचे आहेत. आप्पा आत्नुरेंचं पुस्तक हे सर्वात बेस्ट आहे, ते तुम्ही या ठिकाणी वापरू शकता. तर एवढी जी माहिती आहे ती माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघितलेली आहे.
बऱ्याचशा ट्रिक्स अशा आहेत की अशा पद्धतीनं एका एका सेंटेन्समध्ये तुम्हाला त्या गोष्टी समजणार आहेत. त्यानंतर काही कीवर्ड्स असतात. आता ही एक टेक्निक झाली की आपण सेंटेन्स तयार केलं आणि या सेंटेन्सच्या माध्यमातून ही माहिती बघितलेली आहे. काही टेक्निक्स अशा आहेत की त्या आपल्याला इमॅजिन करायच्या आहेत. काही टेक्निक्स अशा आहेत की जे तुम्हाला सनावळी वगैरे पाठ करायचे आहेत. मग त्याची मेथड काय आहे? त्या सगळ्या मेथड हे सगळे जे प्रकार आहेत हे आपल्याला बघायचे आहेत. त्यानंतर काही कीवर्ड्स असतात. ते कीवर्ड्स वापरून या ठिकाणी कशा पद्धतीनं तुम्हाला उत्तर शोधायचं आहे ते सुद्धा आपल्याला येणाऱ्या व्हिडिओमध्ये बघायचं आहे. त्यामुळे मित्रांनो, हा जर व्हिडिओ चांगला वाटला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांच्यापर्यंत शेअर करा. धन्यवाद.